समास सातवा. प्रत्यय विवरण. श्रीराम. निर्मळ आभास निराभास, तयास दृष्टांत आकाश. आकाश म्हणजे अवकाश, पसरला पैस. निर्मळ निश्चळ निराभास अशा परब्रह्मास फक्त आकाशाचाच दृष्टांत देता येतो. आकाश म्हणजे ऐस पैस पसरलेले अवकाश होय. आधी पैस मग पदार्थ, प्रत्यये पाहता यथार्थ. प्रत्यये विण पाहता व्यर्थ, सकळ काही. आधी पोकळी असते, मग तेथे पदार्थ निर्माण होतो. असा यथार्थ अनुभव आपल्याला येत असतो. अनुभवाशिवाय जे काही असेल ते सर्व व्यर्थ समजावे. ब्रह्म म्हणजे ते निश्चळ, आत्मा म्हणजे तो चंचळ. तयास दृष्टांत केवळ, वायो जाणावा. परब्रह्म हे निश्चळ आहे, तर आत्मा हा चंचळ आहे. त्याला योग्य दृष्टांत वायूचा जाणावा. घटाकाश दृष्टांत ब्रह्माचा, घटबिंब दृष्टांत आत्म्याचा. विवर्ता अर्थ दोहींचा भिन्न आहे. ब्रह्माला घटकाशाचा दृष्टांत देतात, तर आत्म्याला घटबिंबाचा दृष्टांत देतात. या दोन्ही दृष्टांताच्या अर्थाचे विवरण केले की दोन्ही भिन्न आहेत हे कळते. भूत म्हणजे जितुके झाले, झाले तितुके निमाले. चंचळ आले आणि गेले, ऐसे जाणावे. भूत म्हणजे जे उत्पन्न झाले ते, जे उत्पन्न होते ते नष्ट होते. चंचळ ही येते आणि जाते हे जाणून घ्यावे. अविद्या जड आत्मा चंचळ, जड कर्पूर आत्मा अनळ. दोन्ही जळोन तत्काळ, विझोन जाती. अविद्या ही जड आहे, तर आत्मा चेतन असला तरी चंचळ आहे. जड अविद्या ही कापरासारखी आहे, तर चेतन आत्मा अग्नीसारखा आहे. दोन्ही जळून तत्काळ विझून जातात. ब्रह्म आकाश निश्चळ जाती, आत्मा वायो चंचळ जाती. परीक्षवंत परीक्षिती, खरे की खोटे. ब्रह्म आणि आकाश हे निश्चळ स्वभावाचे आहेत, तर आत्मा आणि वायू हे चंचळ आहेत. परीक्षवंत परीक्षा करून काय खरे काय खोटे हे अचूक जाणतात. जड अनेक आत्मा एक, ऐसा आता नात्मविवेक. जगावर्तविता जगन्नोयक, तयास म्हणावे. जड किंवा स्थूळ पदार्थ अनेक आहेत, आत्मा एक आहे, असा हा आत्मानात्मविवेक आहे. तो आत्माच सर्व जगाचा चालक आहे, म्हणून त्यालाच जगन्नायक म्हणावे. जड अनात्मा चेतवी आत्मा, सर्वी वर्ते सर्वात्मा. अवघा मिळून चंचळ आत्मा, निश्चळ नव्हे. जड अनात्म वस्तूला आत्मा चेतवितो. सर्वांना जो प्रेरणा देतो त्याला सर्वात्मा म्हणतात, आणि सर्वांचा मिळून जो अंतरात्मा त्यालाच चंचळ आत्मा म्हणतात. तो म्हणजे निश्चळ परब्रह्म नव्हे. निश्चळ ते परब्रह्म, जेथे नाही दृश्य ब्रह्म. विमळ ब्रह्म ते निब्रह्म, जैसे तैसे. परब्रह्म निश्चळ असते, तेथे दृश्य ब्रह्म नसतो. विमळ ब्रह्म हे भ्रमरहित जसेच्या तसेच असते. आधी आत्मानात्मा विवेक थोर, मग सारासार विचार. सारासार विचारे संहार, प्रकृतीचा. आधी थोर असा आत्मानात्मविवेक करावा, नंतर सारासार विचार करावा. सारासार विवेकाने असार अशा प्रकृतीचा संहार होतो. विचारे प्रकृती संहारे, दृश्य असतास ओसरे. अंतरात्मा निर्गुणी संचरे, अध्यात्म श्रवणे.
केवळ विचारानेही प्रकृतीचा संहार होतो आणि दृश्य जगत दिसत नसूनही नसल्यासारखे होते. अध्यात्म श्रवणाने अंतरात्मा निर्गणात प्रवेश करतो, त्याच्याशी तादात्म्य पावतो. चढता अर्थ लागला तरी अंतरात्मा चढची गेला, उतरल्या अर्थे उतरला भूमंडळी. जसा अर्थ लागेल त्याप्रमाणे अंतरात्मा बनतो. उन्नती करणारा अर्थ लागला तर अंतरात्म्याची आध्यात्मिक उन्नती होते. उतरता अर्थ लागला तर अंतरात्माही भूमंडळी उतरतो, म्हणजे दृश्य जगताशी तादात्म्य पावतो. अर्थासारिखा आत्मा होतो, जिकडे नेला तिकडे जातो. अनुमाने संदेही पडतो काही एक. जसा अर्थ लागेल त्याप्रमाणे अंतरात्मा बनतो. त्याला जिकडे न्यावे तिकडे तो जातो. अनुमानाने तो काही वेळ संदेहात पडतो. निस्संदेह अर्थ चालिला तरी आत्मा निस्संदेहची झाला. अनुमान अर्थे झाला अनुमान रूपी. निस्संदेह अर्थ लागला तर अंतरात्मा निस्संदेही होतो. अनुमानिक अर्थ लागला तर तो अनुमान रूप होतो. नवरसिक अर्थ चाले श्रोते तद्रूपची झाले. चाटपणे होऊन गेले चाटची अवघे. अध्यात्म निरूपणात किंवा कथेत नवरसात्मक वर्णन असेल तर श्रोते त्या वर्णनाशी तद्रूप होतात. चावटपणाचे वर्णन असेल तर ते ऐकून श्रोतेही सर्व चावट होऊन जातात. जैसा जैसा घडे संग तैसे गुह्यराचे रंग. या कारणे उत्तम मार्ग पाहून धरावा. जसा संग घडतो तसे सरड्याचे रंग बदलत असतात. अंतरात्म्याचेही तसेच आहे. म्हणून माणसाने विचारपूर्वक उत्तम मार्गच धरावा. उत्तम म्हणणे बोलत गेले तरी मन अन्नाकारची झाले. लावण्य वनितेची वर्णिले तरी मन तेथेची बैसे. उत्तम अन्नविषयी बोलणे चालू असेल तर माणसाचे मन अन्नाकारच होते. स्त्रीच्या लावण्याच्या वर्णन चालू असेल तर मन तेथेच तादात्म्य पावते. पदार्थ वर्णन अवघे किती म्हणून सांगावे, परंतु अंतरी समजावे होय की नव्हे. याप्रमाणे ज्या पदार्थाचे वर्णन करावे तेथे मन तादात्म्य पावते. त्याचे किती म्हणून वर्णन करणार. पण प्रत्येकाने आपल्या मनाशीच विचार करावा की असे होते की नाही. जे जे देखिले आणि ऐकिले ते ते अंतरी दृढ बैसले. हित अनहित परीक्षेले परीक्षवंती. जे जे माणूस पाहतो किंवा ऐकतो ते ते त्याच्या अंतरीत सुदृढ होऊन बसते. म्हणून काय केल्याने हित होईल आणि काय केल्याने अनहित होईल याची परीक्षा करून परीक्षावंताने ज्या योगे हित होईल ते करावे. या कारणे सर्व सांडावे एक देवास धुंडावे. तरीच वर्म पडे ठावे काही एक. म्हणून माणसाने इतर सर्व काही सोडून द्यावे आणि फक्त एका देवाचा शोध घ्यावा, म्हणजे त्याला यातील रहस्य थोडेफार कळून येईल. नाना सुखे देवे केली लोके तयास सुखली. ऐसी चुकताच गेली जन्मवरी. अनेक प्रकारची सुखे देवानेच उत्पन्न केली आहेत, पण लोकांना देवाचाच विसर पडतो. ही त्यांच्याकडून चूक होत असते. अशी चूक करीतच त्यांचा जन्म वाया जातो. सर्व सांडून शोधा मजला ऐसे देवची बोलिला. लोकी शब्द अमान्य केला भगवंताचा. सर्व सोडून मला शोधा असे प्रत्यक्ष भगवंतांनीच सांगितले आहे, पण लोकांनी भगवंताचाही शब्द मानला नाही. म्हणून नाना दुखे भोगिती
सर्व काळ कष्टी होती. मनी सुखची इच्छिती, परी ते कैचे. म्हणूनच त्यांना नाना प्रकारचे दुःख सोसावे लागते आणि त्यामुळे ते सर्व काळ कष्टी होतात. मनात तर त्यांना सुखाचीच इच्छा असते, पण ते कसे मिळवणार? उदंड सुख जया लागे, वेडे तयास चुकले. सुख सुख म्हणताच मेले, दुःख भोगीता. ज्या भगवंतापाशी उदंड सुख आहे, त्या भगवंताला वेडे लोक विसरतात. त्यामुळे सुख सुख असे म्हणत असतात, दुःख भोगून मरून जातात. शहाण्याने ऐसे न करावे, सुख होय तेची करावे. देवासी धुंडीत जावे, ब्रह्मांडा परते. म्हणून शहाण्या माणसाने असे चुकू नये. ज्या योगे सुख होईल तेच करावे. ब्रह्मांडाच्या पलीकडे जाऊन देवाला धुंडावे. मुख्य देवची ठाई पडिला, मग काय उणे तयाला. लोक वेडे विवेकाला, सांडून जाती. मुख्य देवाचीच एकदा प्राप्ती झाली की मग त्याला सुखाला काय उणे पडणार आहे. वेडे लोक विवेकाला सोडून वागतात. विवेकाचे फळ ते सुख, अविवेकाचे फळ ते दुःख. यात मानेल ते आवश्यक, केले पाहिजे. विवेकाचे फळ ते सुख होय आणि अविवेकाचे फळ ते दुःख होय. यापैकी ज्याला जे हवे असेल ते मिळावे म्हणून जे करणे आवश्यक आहे ते त्याने केले पाहिजे. कर्तयासी ओळखावे, यास विवेक म्हणावे. विवेक सांडिता व्हावे, परम दुःखी. मुख्य कर्ता कोण हे ओळखणे यालाच विवेक म्हणतात. तो विवेक केला नाही तर परम दुःखी व्हावे लागते. आता असो हे बोलणे, कर्त्यास ओळखणे. आपले हित विचक्षणे, चुको नये. असो आता हे बोलणे राहू दे. विचारवंताने मुख्य कर्त्यास ओळखावे व आपले हित साधावे, यात चूक करू नये. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे प्रत्यय विवरणाम समास 7वा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे प्रत्यये विवरणनाम समास 7वा समाप्त.